कुदळवाडीच्या अतिक्रमण कारवाईमध्ये गेल्या 10 दिवसाचा आढावा घेतला तर लाखो लोक त्याच्यामध्ये बेरोजगार झालेले आहेत। जवळपास 4111 लघुउद्योग आणि इतर छोटे मोठे व्यावसायिक हे बाधित झालेले आहेत, म्हणजे आयुष्यातून उठलेले आहेत। अक्षरशः भूमिपुत्रांवरती जी कारवाई झाली, भूमिपुत्रांचे सुद्धा मोठमोठे शेड्स गोठे वगैरे ते पाडले गेले, चाळी पाडल्या गेल्या, ते सुद्धा उद्ध्वस्त झालेले आहेत। हे ओव्हरऑल गेल्या 10 दिवसाचा जर आढावा घेतला आपण तर कुदळवाडीची कारवाई ती नेमकी कशासाठी केली, का केली वगैरे वगैरे ही कारणं आतापर्यंत आपण पाहिलेली आहेत। परंतु या कारवाईच्या बाबतीमध्ये आता पुन्हा आपल्याशी बोलण्याचा प्रसंग यासाठी आलेला आहे की भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी काल एक प्रसिद्धी पत्र दिलेलं आहे। त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटमधून या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे की या कारवाईचं मी पूर्णतः समर्थन करतो, परंतु ती कारवाई सरसकट नको होती। त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दामध्ये या विषयावरती भाष्य केलेलं आहे। आमदार महेश लांडगे सांगतायत की कारवाई का करावीची होती, तर त्याचं कारण भंगार व्यावसायिक फार मोठ्या प्रमाणात वाढलेले होते, अवैध धंदे या भागात वाढलेले होते। नंतर नदीचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं, कारण जे रासायनिक कचरा गोळा करून तो तिथे नाल्यामध्ये धुतला जातो, ते पाणी नदीला मिसळायचं, नदीचं प्रदूषण झालं होतं, ते एक कारण होतं। कायदा सुव्यवस्थेचा एक प्रश्न अत्यंत गंभीर होता, असे त्यातलं एक कारण आहे। आणि या परिसराला संपूर्ण बकालपणा आला होता, बेशिस्त होती, आणि ही टोटल वसाहत जी होती ती 100% बेकायदा होती, अतिक्रमण होतं, अनधिकृत बांधकाम होती। त्याच्यामुळे ती कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला। आणि त्यात सगळ्यात अगदी सुरुवातीला 2 महिन्यापूर्वी नागपूर अधिवेशनामध्ये आमदार महेश लांडगे यांनीच बांगलादेशी आणि घुसखोरांची संख्या या भागामध्ये आहे वगैरे वगैरे असं भाष्य केलं होतं। मुख्यमंत्र्यांनी त्या विषयावरती सांगितलं होतं की त्याच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल। त्याच्यामुळे 15 दिवसापूर्वी नोटिसा दिल्या, 15 दिवसाच्या मुदतीच्या नोटिसा दिल्या आणि ती कारवाई झाली। 8 फेब्रुवारीला कारवाई सुरू झाली आणि गेल्या शनिवारी ती थांबली, शुक्रवारी संध्याकाळी थांबली। आता जवळपास 10 दिवस त्याला होऊन गेले, आज 19 तारीख आहे। या कारवाईतून जे जे काही पुढे परिणाम जाणवत आहेत ना, ते पाहिल्यावरती आता ही कारवाई चुकीची होती हे दस्तूरखुद्द आमदारांना सुद्धा पटलेलं आहे। एक अतिक्रमण कारवाई झाली पाहिजे, अनधिकृत बांधकाम कारवाई झाली पाहिजे, त्याचं कोणी समर्थन करत नाही, परंतु ज्या पद्धतीने कारवाई झाली ती चुकीची होती, सरसकट कारवाई झाली ती चुकीची होती, हे आमदारांना आता पटलेलं आहे। ज्यावेळेस कारवाई सुरू झाली त्यावेळेस आमदारांचे फोन नॉट रिचेबल होते, अनेक उद्योजक वगैरे त्या संदर्भामध्ये वारंवार त्यांना संपर्क करत होते, नव्हते। ठीक आहे, आताच का होईना त्यांनी या संदर्भामध्ये मान्य केले की सरसकट कारवाई नको होती। त्यांनी त्यांच्याच पत्रकात म्हटलेलं आहे की 559 लघुउद्योजकांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि जवळपास 100-125 भूमिपुत्र ते गाववाले आहेत स्थानिक कुदळवाडी चिखली परिसरातील, त्यांचे फार मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या भाड्याचं उत्पन्न जे चाळी शेड्स भाड्यात दिले त्याचं उत्पन्न त्यांचं कुंठित झालं, बंद झालेलं आहे। आणि लघुउद्योगांचे संपूर्ण शेड सगळे पाडून टाकल्यामुळे त्यांची मशिनरी सहित जे नुकसान झालंय ते वर्णन करण्यासारखं नाही। म्हणजे आमदारांना हे सगळं पटलेलं आहे। आता ते सांगतायत की या विषयावरती मी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईमध्ये आवाज उठवणार। मुळात त्यांनी दुसरं एक फार त्याच्यामध्ये महत्वाचं म्हटलंय की ही जी कारवाई झाली या कारवाईबद्दल म्हणजे त्यांनीच मागणी केली होती अधिवेशनामध्ये आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते कारवाईचे, त्याच्यानुसार महापालिका प्रशासन, पोलीस आणि राज्य राखीव दल यांनी मिळून ही कारवाई केली होती। 75 JCB होते, पोकलन होते, फार मोठी कारवाई होती। देशभरातील मला वाटतं ही सर्वात मोठी पहिली कारवाई आहे इतक्या महाराष्ट्रातच नाही तर देशातील। त्याच्यामुळं या कारवाईचं वर्णन अगदी गाझा पट्टीतील हल्ल्यावर नंतर जो संपूर्ण बेचिराग झालेला गाझा पट्टी होती तसं वर्णन वर्तमानपत्रातून सुद्धा केलेलं आहे। म्हणजे एखादा बॉम्ब पडावा किंवा एखादा भूकंप झाल्यावरती ज्या पद्धतीने ढिगारे उडतात अक्षरशः, तशा पद्धतीने सगळे शेड्स तिथे शेड्स पाडली, अनधिकृत बांधकामं इमारती पाडल्या आणि त्याच्यानंतर जे ढिगारे होते ते फक्त उरले होते। प्रश्न असा आहे की कारवाईनंतर तिथे बांगलादेशी सापडले का? एकही बांगलादेशी सापडला नाही, एकही घुसखोर सापडले नाही, रोहिंग्यांचे एकही नाही। मग फक्त कारवाई केली तर त्यांच्या नावावरती कारवाई केली, मग त्याचा थोडक्यात डोंगर पोखून अक्षरशः उंदीर निघाला, काहीच सापडलं नाही। पोलिसांनी मान्य केले की आतापर्यंत या ठिकाणी असा कुठलाही घुसखोर बांगलादेशी सापडलेला नाही।
म्हणजे आमदार महेश लांडगे यांचा तो दावा विधिमंडळात जो माहितीच्या आधारे केला होता तो चुकीचा होता असं म्हणायला आता हरकत नाहीये. ठीक आहे, आमदारांनी सुद्धा आता मोठ्या मनाने ते पत्रक काढले, त्याच्यामुळं त्या गोष्टी मान्य करायला पाहिजे. राजकारणामध्ये एखादी चूक झालेली मान्य करणं याला सुद्धा मोठं मन लागतं आणि आमदार महेश लांडगे यांनी ते मोठं मन दाखवलंय, त्याच्यामुळे त्यांना त्या बाबतीत धन्यवाद द्यायला पाहिजे. परंतु ही चूक सुधारता कशी येईल आणि जे झालेलं नुकसान आहे त्याची भरपाई कशी करता येईल या गोष्टीकडे आता त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की 559 लघुउद्योजकांचं नुकसान झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन नवीन उद्योग उभे करू पाहतात, नवीन नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देत आहेत. केंद्र सरकारची जी पॉलिसी आहे गेल्या 11 वर्षामध्ये तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील एकही व्यक्ती एकही कुटुंब बेघर असता कामा नये म्हणून घराच्या पंतप्रधान आवास योजनेखाली मोठ्या घराची योजना राबवलेल्या आहेत आणि बेघरांना घरं द्यायचं काम केलं. प्रत्येक गरीबाला छप्पर मिळालं पाहिजे हा त्यांचा उदात्त हेतू आहे. रोजगार वाढावा यासाठी स्टार्टअप नवीन नवीन छोटे मोठे उद्योजक निर्माण व्हावे म्हणून त्यांनी स्टार्टअप सुरू केले. प्रत्यक्षमध्ये कोदळवाडी कारवाईमध्ये पंतप्रधानांच्या त्या स्वप्नांचा भंग झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे महापालिका प्रशासनाने हे जर चुकीचं काम केलं असेल तर जे चुकीचं काम करणारे आहेत त्यांना सुद्धा शासन झालं पाहिजे. म्हणजे स्टार्टअप एकीकडे उद्योग उभे करायचे, उद्योगांना कर्ज द्यायचं, त्यांना लायसन्स द्यायची, एक खिडकीमधून त्यांना सगळ्या सुविधा द्यायच्या आणि दुसरीकडे अशा प्रकारे जे 30-40 वर्ष जे उद्योग उभे आहेत ते उद्योगांवरती बोलणं जर चालवायचं हे धोरण चुकीचं आहे. इथे कुठेतरी चूक होते हे मान्य करायला पाहिजे. स्थानिक भूमिपुत्रांच्या तिथे शेकडो चाळी होत्या, हजारो खोल्या होत्या, त्यातून छोटे मोठे कामगार राहायचे, त्याच्यातून त्यांना भूमिपुत्रांना भाड्याचं उत्पन्न मिळायचं, ते बंद झालं. म्हणजे एक प्रकारे त्या कामगारांचं डोक्यावरचं छप्पर गेलं. त्या कामगारांनी सरळ UP MP बिहारमधून जिथं आलं तर तिथे जाणं स्थलांतर केलं. तो फार मोठा परिणाम त्या भागामध्ये झालेला आहे. म्हणजे ही जी चूक आहे ती मान्य करायला पाहिजे. आता या बाबतीमध्ये प्रदूषणाचा एक मुद्दा होता की या लघुउद्योजकांमुळे या भंगारवाल्यामुळे प्रदूषण होतं असं त्यांनी एक दावा केला होता. प्रत्यक्षामध्ये जे रसायनयुक्त कचरा असतो, भंगार असतो, त्याच्यामधून प्रदूषण होत होतं हे मान्य करायला पाहिजे. कारण त्या परिसरातील हाऊसिंग फेडरेशन जे आहे त्याच्यामध्ये 1 लाख जवळपास सदनिकाधारक आहे. त्यांनी सुद्धा मागे तक्रारी केल्या होत्या या संदर्भामध्ये की हे भंगारवाले शहरातून गोळा करून आणलेला कचरा, जे रबर प्लॅस्टिक हे तिथे जाळतात, पण त्याच्यातून तांब किंवा त्यांना अपेक्षित जे बाय प्रॉडक्ट हे असेल ते मिळवतात. त्याच्यातून निर्माण होणारं प्रदूषण, हवा प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणावरती होतं. त्याच्यामुळं हे मान्य करायला पाहिजे की ते प्रदूषण होतं. इंद्रायणी नदी फक्त इथल्या या कचऱ्यामुळं प्रदूषित होत होती का, तर तसं बिलकुल नाहीये. तसं म्हटलं तर धांदांत खोटं ठरू शकेल. कारण शहरातील सांडपाण्यावरती प्रक्रिया करणारे जे STP सीवरेज ट्रीटमेंट प्लांट आहेत महापालिकेचे, राज्यातील ही अशी एकमेव महापालिका आहे ती दावा करते की आम्ही 80% सांडपाण्यावरती प्रक्रिया करतो. प्रत्यक्षामध्ये इथे 20 ते 30% फक्त सांडपाण्यावरती प्रक्रिया होते आणि बाकी संपूर्ण STP मध्ये येणारं सांडपाणी हे तसंच नदीत सोडलं जातं, म्हणून नद्या प्रदूषित होतात. इंद्रायणी नदी दर आठवड्याला फेसाळते का या संदर्भामध्ये ना महापालिका शोध घेते, ना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ शोध घेते, ना राज्यकर्ते शोध घेत आहेत. वल्गडा भरपूर करतायत. प्रत्यक्षामध्ये इंद्रायणी आजही फेसाळतीये. राज्यभरातून येणारा 4-5 लाख वारकरी तिथे तीर्थ म्हणून तिथे पाणी हातात घेतो. फार वाईट वाटतं. काही आता जसं कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारतात तिथे गंगा जमुना स्वच्छता मोहीम राबवली, त्यामुळे ते पाणी स्वच्छ आहे. परंतु इंद्रायणीच्या बाबतीमध्ये मात्र तसं बिलकुल झालेलं नाही. तीच परिस्थिती पवनाच्या बाबतीमध्ये आहे. पण फक्त कुदळवाडीच्या भंगारवाल्यामुळे नदी प्रदूषित होती का, तसं बिलकुल नाही. त्यांच्यावरती तो ठपका ठेवला गेलेला. जे लघुउद्योग होते त्या भागामध्ये त्याच्यापैकी एकही लघुउद्योग हा रसायनाशी संबंधित असा नाहीये. ते सगळे प्रेस शॉप वगैरे आहे. त्याच्यामुळे त्यांच्यातून प्रदूषण हा विषय तिथे येतच नाही. त्याच्यामुळं त्या परिसरातल्या लघुउद्योगामुळे किंवा भंगारवाल्यामुळे प्रदूषित होतं हा दावा सुद्धा खोटा ठरतो.
कायदा सुव्यवस्था किंवा बांगलादेशी याच्या बाबतीत आपण पाहिलेलंच आहे की प्रत्यक्षात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न केव्हा निर्माण झाला होता, ज्यावेळेस इथे हिंदू मुस्लिम एक वेळ असं थोडा राईट झाला होता, तर त्यावेळेस तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न साधारण 10-15 वर्षापूर्वी निर्माण झाला होता. परंतु आज तागायत तिथे तसं काही नाही. हिंदू मुस्लिम गुन्ह्या गोविंदांनी नांदतायत, व्यवसाय करतायत. त्याच्यामुळे तो दावा सुद्धा खोटा ठरतो. म्हणजे जे काही सांगितलं होतं या कारवाई मागचं जे समर्थन केलं जात होतं त्या बाबतीमध्ये. दुसरीकडे ही जर सर्व 90% नाही 95% म्हणा जी बांधकामं किंवा शेड्स होती ती अनधिकृत होती. भाजपने त्यांच्या 2017च्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं. खुद्द त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचारातही दावा केला होता की या शहरातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिलं जाते, दंड आकारून ती बांधकामं कायदेशीर केली जातील, एक वीट सुद्धा मी पाडणार नाही असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं. त्यांनी तसा निर्णय घेतला, त्याचा GR सुद्धा काढला. प्रत्यक्षामध्ये त्याला प्रतिसाद मिळाला तर नाही मिळाला, तो भाग वेगळा आहे. परंतु या भागातली जी शेड्स होती ती जर अनधिकृत होती तर त्या शेडला दंड आकारून ती नियमित करणं ते करता येण्यासारखं शक्य होतं. सहज इंडस्ट्रियल झोन मधली आहेत ती करता येण्यासारखी होती नियमित, त्यासाठी दंड आकारणी हरकत नव्हती. किंवा जर स्थलांतरित करायची होती तर त्यांना 4-6 महिन्याची मुदत द्यायला पाहिजे होती. त्या मुदतीमध्ये त्यांनी त्यांचा उद्योग स्थलांतरित करावा, जागा रिकामी करावी असे आदेश द्यायला पाहिजे होते. तसं प्रत्यक्षात झालेलं नाही. जी 15 शेड्स आहे, आयुक्त महापालिका आयुक्तांनी या कारवाईचं समर्थन करताना वारंवार सांगितलं या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बेकायदा 15 शेड्स वाढलेले आहेत. 100% त्यांचं म्हणणं सत्य आहे. परंतु त्यांनी कारवाई जी केली ती फक्त कुदरवाडीच्या भंगारवाल्याबरोबर बाकीचे 15 शेड्स सुद्धा पाडलेले आहेत. या शहरामध्ये अशा प्रकारचे 25-30 हजार अन्य 15 शेड्स आहेत. त्याच्यावरती गेल्या 4-5 दिवसामध्ये नंतर पुढे कुठेही कारवाई झाली नाही. आयुक्त त्यांच्या कुदळवाडीच्या कारवाईचं समर्थन करताना सांगत होते की मी कुदळवाडीनंतर तळवड्याला कारवाई करणार, सांगवीला कारवाई करणार, रावेत, तेरगाव, काळेवाडी, ताथोडे, वल्लेकरवाडी या किंवा ह्या भागामध्ये जी रस्त्याला मोठी मोठी 15 शेड्स उभी आहेत ती सगळी पाडणार. काय केलं? काही केलं नाही आयुक्तांनी. त्याच्यामुळे आयुक्तांचा तो दावा सुद्धा खोटा ठरतो. म्हणजे ही मी वस्तुस्थितीवर आधारित बोलतोय. त्याच्यामध्ये महापालिकेने ज्या प्रेस नोट काढल्या त्याच्यानुसार बोलतो आहे. म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीला भाजपने दिलेलं आश्वासन होतं की इथला अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचं, दंड आकारून नियमित करण्याचं, त्याचा खोटं ठरलेलं आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षातला आपण जर आढावा घेतला याच्यामध्ये प्रत्यक्षात भाजपने काय केलं किंवा इथल्या आमदार खासदारांनी काय केलं या विषयावरती, तर त्यांनी दिलेली आश्वासने ही आश्वासनच राहिली. एक अनधिकृत बांधकामाचा शास्तीकर फक्त माफ झाला, परंतु ते नियमितीकरणाच्या दृष्टिकोनातून जी ठोस पावलं उचलायला पाहिजे ती काय झाली नाही. ज्यावेळेस शासनाने निर्णय घेतला त्यावेळेस चिंचवडचे आमदार आणि भोसरीचे आमदार यांनी शहरभर होर्डिंग लावली होती, साखर वाटली होती, पेढे वाटले होते आणि या शहरातील 2.25 लाख अनधिकृत बांधकाम नियमित होणार तो निर्णय भाजपने घेतला असा डांगोरा पेटला होता. प्रत्यक्षामध्ये गेल्या 4-5 वर्षात 17 पासून आतापर्यंत म्हणजे हा आदेश केव्हा काढला होता त्याची तारीख सुद्धा माझ्याकडे आहे. साधारण 8 ऑक्टोबर 2017 मध्ये त्या संदर्भातल्या बातम्या होत्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये. साधारण आदल्या दिवशी 7 तारखेला 7 ऑक्टोबर 2017 मध्ये हा आदेश काढला होता. शासनाचा GR निघाला होता. बांधकामं नियमित केली जातील अशा पद्धतीने दंडा करून. प्रत्यक्षामध्ये आज 2017 पासून आता 25 आहे, 7 वर्षामध्ये किती बांधकामं नियमित झाली याचा जर शोध घेतला तर ते आश्वासन सुद्धा खोटं ठरलं. त्यामुळे या अतिक्रमण कारवाईचं ज्या पद्धतीने ते महापालिका प्रशासन समर्थन करत होतं त्याच्यामध्ये तथ्य नाही, त्याच्यामध्ये वेगळाच काहीतरी वास येतो असं सुरुवातीपासून आम्ही वारंवार बोलतोय. त्याचं कारण असे आहे या शहरामध्ये रेड झोन मध्ये लेआउट तयार करून तिथं प्लॉटिंग कोणी केलं, या शहरामध्ये ग्रीन झोन मध्ये प्लॉटिंग करून तिथे लेआउट तयार करून प्लॉटिंग करून कोणी विकले, या शहरामध्ये नद्यांमध्ये भराव टाकून बांधकामं केली, प्लॉटिंग केली, त्याला जबाबदार कोण आहेत हे नंतर महापालिका आरक्षणातील जागा मोठ्या प्रमाणावरती तिथे अतिक्रमण कोणी केली, हे असे अनेक विषय त्याच्या या निमित्ताने चर्चेला येतात. ह्याच्याला सगळ्याला जबाबदार महापालिका प्रशासन आहे. प्रशासन ज्यावेळेस कुदळवाडी कारवाईचं समर्थन करतं त्यावेळेस ह्या बाकीच्या सर्व प्रश्नांची जी आता प्रश्न उपस्थित होतात त्याचं उत्तर प्रशासन द्यायला पाहिजे.
म्हणजे मी तुम्हाला रेड झोन सांगितलं, ग्रीन झोन सांगितलं. नदी ज्या पूररेषेच्या बाबतीतला मोठा गंभीर विषय आहे, त्या विषयावर सुद्धा प्रशासनाने वारंवार सांगितलं, या अवकावर प्रत्यक्ष काही केलेलं नाही. महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरलेलं आहे. महापालिका आयुक्त राजकीय दबावाखाली काम करतात, राजकीय दबावाखाली त्यांचे निर्णय घेतात, हे आता ह्या कुदळवडच्या कारवाईमध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे. इथे काही प्रमाणामध्ये फक्त भंगारवाल्यांवरती कारवाई करायचं असा राज्यकर्त्यांचा, भाजपच्या राज्यकर्त्यांचा दबाव होता. आयुक्तांनी तो झुगारून लावला आणि सरसकट कारवाई केली. आता ह्याला दोषी महापालिका प्रशासन की भाजपचे राज्यकर्ते, हा सुद्धा प्रश्न त्यातून निर्माण झालेला आहे. अजून याच्यातून बरंच काही नवीन विषय समोर येत आहेत. परंतु कुदळवाडीची जी कारवाई आहे, ही कारवाई त्याच्यातून जे तोटे झालेले आहेत, कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, ही कशी उभी करायची याची जबाबदारी आता सरकार म्हणून महापालिका आणि राज्य सरकारची आहे. महेश लांडगे यांनी आमदार म्हणून एक सांगितले की ज्या पद्धतीने सरसकट कारवाई महापालिका प्रशासनाने केली ती चुकीची आहे. त्या संदर्भात मी विधिमंडळात अधिवेशनात, म्हणजे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल पुढच्या आठवड्यात, त्याच्यामध्ये आवाज उठवणार आहे. या बाबतीमध्ये आमदार महेश लांडगे यांनी एक जर केलं तर ते समजू शकतो की जे गेल्या 10 दिवसाच्या कारवाईमध्ये लघुउद्योजकांचं नुकसान झालेलं आहे, शेड पाडलेली आहे, मशिनरी डॅमेज झालेली आहे आणि गेल्या 10 दिवसात जी त्यांची उलाढाल ठप्प झालेली मार्च एंडिंग आहे. मार्च एंडिंग म्हटल्यावरती लघुउद्योजक, छोटे मोठे व्यावसायिक यांचं किती रश असतं, म्हणजे त्यांची कामाची किती घाई असते, टार्गेट पूर्ण करण्याची घाई असते, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्या लोकांचं जे काही प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे, या नुकसानीचे पंचनामे तयार करावे, त्याचा एक रिपोर्ट तयार करावा आणि राज्य सरकारकडून आणि महापालिकेकडून त्याची भरपाई या लोकांना मिळवून द्यायला पाहिजे. आमदारांनी ते जर केलं तर ही सगळी चूक त्यांना जनता क्षम्य करेल. म्हणजे हे असं म्हणायला काही हरकत नाही, अशी मागणी करायला काही हरकत नाही. आणि आमदार महेश लांडगे हे दमदार आमदार आहेत, ते दिलेला शब्द खरा काढतात. त्यांना खरंच त्यांनी जाहीर पत्रक काढून किंवा ज्या पद्धतीने या विषयावरती मान्य केलंय की 559 लघुउद्योग आणि 100-125 भूमिपुत्र यांच्यावरती झालेला तो अन्याय आहे, ते चुकीची कारवाई आहे, हे त्यांनी मोठ्या मनाने जे स्वीकारलंय. त्याच्यामुळे आमदार महेश लांडगे यांना सुद्धा सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजेत. राज्यकर्ते कधी कधी बोलतात, सांगतात, परंतु ते झालेली चूक मान्य करत नाहीत. आमदार महेश लांडगे, तुम्ही ही चूक मान्य केली, त्याबद्दल जनतेच्या वतीने सुद्धा तुम्हाला धन्यवाद आहेत. फक्त ही चूक जर सुधारायची असेल तर या लोकांना भरपाई मिळायला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही जर ठोस पावलं उचलली आणि दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भामध्ये पाठपुरावा केला आणि या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने चुकीची कारवाई शहरामध्ये कुठे होणार नाही या संदर्भात दखल घेतली तर लोक तुम्हाला सलाम करतील. अनधिकृत बांधकाम या शहरात प्रचंड वाढत आहेत मोठ्या प्रमाणावरती, याला जबाबदार महापालिका प्रशासन आहे असं वारंवार सांगतोय. जनता नाही, महापालिका प्रशासनाचं जबाबदार आहे. प्रशासनाचा बिलकुल वचक नाही. प्रशासन प्रचंड भ्रष्ट आहे, निकृष्ट आहे, अकार्यक्षम आहे, बेशिस्त आहे. याबद्दल गेल्या 3 वर्षातील प्रशासकीय राजवटीमध्ये अनेक असे अनुभव आलेले, अनेक उदाहरणं आहेत. गेल्या 4-6 महिन्यामध्ये पाहिलं तर कोट्यवधी रुपयांची टेंडर अशी निघतायत. त्याचा नुसतं थोडंसं खोलात जाऊन शोध जरी घेतला तरी आपल्याला लक्षात येईल की आम्ही जे बोलतोय ते सत्य आहे. याचे पुरावे आता सध्या परिस्थिती कशी आहे, प्रशासनाला जाब विचारायला कोणीच राहिलेलं नाहीये. जे काही शहरामध्ये 3 विधानसभाचे 3 आमदार, विधान परिषद 2 आमदार, असे 5 तेच प्रशासनाचे पालक आहेत. 5ही आमदारांनी मिळून या विषयावरती खरं तर महापालिका प्रशासनाला जाब विचारायला पाहिजे, चुकीची कारवाई का केली. आणि 5ही आमदारांनी मिळून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत, विधान परिषदेमध्ये हा विषय लावून धरला पाहिजे. आणि जर प्रशासनाने चूक केली असेल तर प्रशासनाकडूनच ती भरपाई मिळवली पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाई झाली पाहिजे, अशीच आपली मागणी राहील. आणि याच्यातले आणखी काही नवीन अपडेट असतील तर त्या संदर्भात आपण बोलतच राहू. परंतु आमदार महेश लांडगे यांनी काढलेलं जे पत्रक आहे आणि जाहीरपणे त्या संदर्भामध्ये जे भाष्य केलंय त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. तुमचं इतकंच बोला. धन्यवाद.